नमस्कार, मी सौरभ कोरटकर. महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 18 दिवसांनंतर सुद्धा आरोपींना अटक होत नाही. पोलीस नेमकं काय करतायत असा सवाल उपस्थित केलाय प्रकाश सोळंके यांनी. प्रकरणात लक्ष घातलंय म्हणता आणि अजूनही खंडणीखोराला अटक नाही. अजितदादा गटाचे आमदार प्रकाश सोळंकेंचा सरकारला घरचा आहे. वाल्मिक कराडची पोलीस प्रशासनात दहशत असल्याचा आरोपही प्रकाश सोळंके यांनी केला. वाल्मिक कराडची पोलीस प्रशासनात दहशत आहे, त्यामुळे कुठलीही कारवाई होत नाहीये. त्याचबरोबर प्रकरणात लक्ष घातलंय म्हणता आणि अजूनही खंडणीखोराला अटक का नाही केली असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. मंत्री आणि आमचे नेते अजितदादा पवार यांनी आता हे प्रकरणामध्ये त्यांनी लक्ष घातलंय असं म्हणतात, परंतु अद्यापही आरोपींना अटक नाही, खंडणीखोराला अटक नाही. आता हे राजाश्रय असल्याशिवाय होतात का या गोष्टी? एक आरोपी 18 दिवस फरार राहतो आणि पोलिसांना त्यांना पकडता येत नाही. खून केलेल्या लोकांना पकडता येत नाही, खंडणी मागणाऱ्याला पकडता येत नाही. हे काय म्हणजे नॉर्मल आहे असं काय वाटतं का कोणाला? हे नॉर्मल नाही आहे. ह्याच्यात निश्चितपणानं दबाव आहे आणि त्यामुळंच या आरोपींना अटक होत नाही आहे. राजकीय हस्तक्षेप आणि कुठलाही प्रकारचं जे देवेंद्रजी म्हणतायत की आम्ही निपक्षपातीपणे चौकशी करू, परंतु मला त्यांनाच विचारायचं की आज 18 दिवस झाले, मग आरोपीला का अटक होत नाही? खंडणीमधले आरोपी मोकाट आहेत आणि खुनातले आरोपी मोकाट आहेत. हे कशामुळं होतंय हे त्याचा खुलासा त्यांनीच करावा. आता आम्हाला तर काही कळत नाही. 18 दिवस होऊन जर आरोपी अटक होत नाहीत तर काय म्हणजे पोलीस खातं काय करतंय? एवढी मोठी यंत्रणा काय करते? संपूर्ण बीड जिल्ह्यातल्या पोलीस प्रशासनावर काही लोकांचा दबाव होता आणि त्याच्यामुळेच ही घटना घडलेली आहे. संपूर्ण बीड जिल्ह्याच्या प्रशासनावर आणि पोलीस प्रशासनावर काही लोकांची दहशत आहे, काही लोकांचा प्रभाव आहे. त्यांना त्या लोकांना विचारल्याशिवाय ते काही करू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे. जे काही आता ह्या खंडणीमधले आरोपी आहेत, वाल्मिक कराड यांचीच संपूर्ण प्रशासनावर दहशत आहे. सत्तेवरील माणसाचा आशीर्वाद असल्याशिवाय हे प्रकरण होत नाहीत आणि त्यामुळं आता फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी या बीड जिल्ह्याकडं लक्ष देऊन मागच्या 2-2.5 वर्षामध्ये काय काय प्रकार झालेत, किती खून झालेत, किती खंडण्या, किती अवैध धंदे झालेत, किती वाळूचा धंदा झाला, हे सगळं तपासायला पाहिजे तातडीनं. आता 18 दिवस झालेत मर्डर होऊन, आरोपीला अटक होत नाही, हे खरं म्हणजे दुर्दैव आहे बीड जिल्ह्यातल्या जनतेचं.